सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिन 27 जानेवारी 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे चित्र आज होणार स्पष्ट। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज माघार घेण्याचा 27 जानेवारी हा शेवटचा दिवस आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे। यानंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे। गुंतवणूक किती झाली, रोजगार किती मिळाले, दावोस मधील करारांवर श्वेतपत्रिका काढा। पृथ्वीराज चव्हाण दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये यंदाच्या वर्षी 30 लाख कोटींचे करार झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। मागच्या वर्षी 16 लाख कोटींचे करार झाल्याचे सरकारने म्हटले होते। यातील किती करार प्रतिशत उतरले, त्यातून किती रोजगार मिळाले आणि फडणवीस यांच्या कार्यकाळात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। भाईसाठी बारक्याचे डिस्क्याव महागड्या वस्तू गिफ्ट देऊन गँगमध्ये ओढण्याचे प्रकार भावनिक करून लावले जाते दाढीला। साताऱ्यातील गुन्हेगारीत बारक्यांना सामील करून घेण्याचा नवा पॅटर्न सुरू झाला आहे। भाई लोक हे लहान मुलांचे केक कापून वाढदिवस जल्लोषी करून त्यांना बूट, कपडे अशा महागड्या वस्तू गिफ्ट देऊन ठरवून गँगमध्ये ओढत आहेत। प्रतिस्पर्धीचा काटा काढण्यासाठी व कारवाईतून बचाव करण्याच्या या घातकी आयडिया समोर येत आहे। भाई भावनिक झाला की हाच बारक्या थेट बंदूक घेऊन डिस्क्याव करत मर्डर करत आहे। संस्कारी साताऱ्यावर ड्रगचा डाग, जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ कारवाईने राज्यात खळबळ। शिक्षण संस्काराची परंपरा जपणारा सातारा जिल्हा आज एका गंभीर प्रकरणामुळे विशेष चर्चेत येऊ लागला आहे। गेल्या 2 महिन्यात जिल्ह्यात सातत्याने उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ कारवाईमुळे ऐतिहासिक व संस्कारी साताऱ्याच्या प्रतिमेला ड्रगच्या डागामुळे गालबोट लागले आहे। जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रगची साठवणूक, वाहतूक व वितरण सुरू असताना प्रशासनाची कल्पना कशी नव्हती। कोट्यवधींच्या उलाढालीचा हा धंदा एका दिवसात उभा राहू शकत नाही, मग यामुळे कोणाचे पाठबळ असा थेट सवाल उपस्थित होत आहे। सातारा जिल्ह्यातील लेफ्टनंट कर्नल आदित्य गाडगे 21 पॅरा स्पेशल फोर्सेस यांना शौर्य चक्र जाहीर। वडूस तालुका खटाव येथील रहिवासी लेफ्टनंट कर्नल आदित्य गाडगे 21 पॅरा स्पेशल फोर्सेस यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे। त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे। साताऱ्याच्या डोंगराला वनव्याची झळ, खिंडवाडीत आगीचे रौद्र, वनसंपदा जळून खाक। साताऱ्याच्या खिंडवाडी परिसरातील डोंगराला रविवारी सायंकाळी भीषण वनव्याने भेटले। अचानक भडकलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे व नैसर्गिक वनसंपदा जळून खाक झाली। आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या तर संपूर्ण परिसर धुराने भरून गेला होता। डोंगराच्या पायथ्याशी आगीचा धोका निर्माण झाला होता। सुदैवाने जीवितहानी झाली तरी पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे। घटनेनंतर अनेक तास उलटूनही वन विभाग किंवा अग्निशमन दलाकडून तातडीची कारवाई झाल्याचे दिसून आले नाही। स्थानिक नागरिकांनी आगीची माहिती देऊनही प्रशासन दुरुस्त झाल्याचा आरोप केला जात आहे। बिबट्याच्या हल्ल्यात कुसुंबीमध्ये गाय ठार। जावळी तालुक्यातील कुसुंबी गावातील पंढरीनाथ गणपत चिकणे या शेतकऱ्याची गाय बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाली। कुसुंबी गावातील जांभळवाडीच्या बैलदेव शिवार नावाच्या शिवारात जनावरे चरावयास सोडली असता बिबट्याने गायीवर हल्ला केला। सायंकाळी जनावरे सापडत असल्याने शेतकरी पंढरीनाथ चिकणे यांनी शोधाशोध केले असता अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत गायीचा मृतदेह आढळला। कराड तालुक्यातील शामगाव गटात मृत शेळ्या मेंढ्या, दुर्गंधीने प्रवाशांसह ग्रामस्थ हैराण, संशयितांवर कारवाईची मागणी। शामगाव घाटात बरीच अज्ञात व्यक्तींकडून मृत शेळ्या मेंढे टाकण्याची घटना दिवसेंदिवस वाढत आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून घाटाच्या दुसऱ्या वळणावर कठड्याच्या बाजूला बरीच मृत जनावरे टाकल्याने तीव्र दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। एसटीचा उर्मटपणा कळसावर, कोरेगाव सातारा मार्गावरील ग्रामीण प्रवाशांचे हाल। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बेफिकीर कारभारामुळे सातारा जिल्ह्यातील विशेष करून कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। अधिकृत थांबे असतानाही गाड्यांना थांबवता पुढे धाव घेत असल्याचा गंभीर प्रकार सातत्याने घडत आहे। विशेषतः सिरडोन फाटा, मोगाव फाटा, जुने लासोने फाटा, देवडी, त्रिपुटी, खावली, क्षेत्रमावली, संगमनगर, बंबे अष्टमी जेटी या थांब्यावरील प्रवाशांना एसटी प्रवाशाकडून वेटीस धरले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे। बरड तालुका फलटण ग्रामपंचायत मालमत्तेवर अतिक्रमणाचा आरोप, निवृत्त नायब तहसीलदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण। बरड तालुका फलटण येथील ग्रामपंचायत स्वमिळकीच्या मिळकतीमध्ये सरपंचाच्या नातेवाईकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर इमारत उभारण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने निवृत्त नायब तहसीलदार बापूराव लंगुटे यांनी दिनांक 26 जानेवारीपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मेड इन सातारा बॅग, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका, सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।